आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यांची आवडती अशी ऑल टाइम फेवरेट पावभाजी। हा असा पदार्थ आहे जो तुम्ही वर्षभरात कधीही बनवू शकतात आणि कधीही खाऊ शकता। तो सगळ्यांनाच आवडतो। सर्दीमध्ये पावभाजी खाण्याची मजाच काही वेगळी आहे। जसे तव्यावरनं ते पाव गरमागरम आपल्या प्लेटमध्ये येतात ना, तेव्हा ती खाण्याची मजाच काही वेगळी असते। आज ही पावभाजी मी सिक्रेट टिप्स सह तुम्हाला सांगणार आहे। जशी मुंबईच्या जुहू चौपाटीवरती पावभाजी मिळते तशीच चव ह्या पावभाजीला येते। तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। यासाठी लागणारे साहित्य: 3 कच्चे बटाटे जे मी कापून पाण्यात ठेवले आहे, 1 कप मटार, पाव किलो कॉलीफ्लॉवर हे मीठ हळद टाकून पाण्यामध्ये उकळवलेले आहे, 2 गाजर आणि 1 बीट मी किसून घेतला आहे, 25 ग्रॅम बटर, 2 मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरे, 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची, अर्धा छोटा चमचा हळद। या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवायच्या आहेत। त्यासाठी गॅसच्या मंद आचेवरती कुकर ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर घालूया। बटरमध्ये थोडे तेल घातले की बटर जास्त जळत नाही। आता यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालूया। मुंबईमध्ये जी पावभाजी बनते त्यामध्ये भरपूर असे बटर टाकले जाते आणि त्यामध्ये भरपूर असे जिरे टाकले जाते, त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान होतो। जिरे तडतडले की यामध्ये 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालायचे आहे। आता हे बटर मध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या भाज्यांना सुद्धा ह्याचा स्वाद येईल। आता यामध्ये मटार, कॉलीफ्लॉवर, गाजर, बीट आणि बटाटे घालून चांगले मिक्स करायचे आहे। गाजर घातल्यामुळे ह्याचा स्वादही चांगला येतो, त्याचसोबत ह्याला थोडी बाइंडिंग मिळते। बीटरूट घातल्यामुळे ह्याला चांगला लाल कलर येतो, त्यामुळे आपल्याला फूड कलर घालायची गरज लागत नाही। यामधील असलेल्या मटारमुळे भाजीला थोडा गोडसर असा स्वाद येतो। इथे मी 3 कच्चे बटाटे वापरले आहेत, ज्याची साल काढली होती आणि एवढे छोटे तुकडे करून मी ते पाण्यात ठेवले होते, जेणेकरून ते काळे पडणार नाही। आता या भाज्या चांगल्या ढवळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्याला बटर मसाले सर्व लागतील। भाज्या परतून झाल्या आहे। आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालूया। भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचे आहे। आता कुकरला झाकण लावून आपण मोठ्या आचेवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकर थंड झाला आहे, आपण झाकण काढून बघूया की भाज्या चांगल्या शिजल्या आहेत की नाही। या बघा, भाज्या खूप चांगल्या शिजल्या आहेत आणि त्या मॅश सुद्धा होत आहेत। यामधील पाणी आपल्याला काढून टाकायचे नाही आहेत, या पाण्यासोबतच आपल्याला मॅशरने मॅश करायचे आहेत। या अशा शॉर्टकट पद्धतीमुळेच पावभाजी पटकन होते। बीट टाकल्यामुळे ह्याचा कलरही चांगला आलाय, त्याचसोबत मसाल्याचाही सुगंध मस्त येत आहे। आता आपण पावभाजीची फोडणी करणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 3 मोठ्या आकाराचे कांदे, 4 बारीक चिरलेल्या ढोबळी मिरची, 4 टोमॅटोंची टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा हळद, 50 ग्रॅम बटर, 3 मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा आला लसणाची पेस्ट, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि 1 ग्लास पाणी। इथे मी मोठा टोप घेतला आहे, यामध्ये 3 मोठे चमचे तेल आणि 30 ग्रॅम बटर घालणार आहे। जर तुमच्याकडे पसरट अशी कढई असेल तर ती वापरली तरी चालेल। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आणि या आलं लसणाचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला या कांद्यामध्ये त्यांना परतवायचं आहे। आता कांदा चांगला लाल झाला आहे, यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालताना जरा सांभाळून घाला, कारण आपण भाज्या शिजवताना मीठ घातले आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1.5 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा धने पावडर घालून चांगले एकजीव करूया। जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला आणि चाट मसाला मिक्स करून पावभाजी बनवू शकता, त्याच्याने सुद्धा पावभाजी चांगली होते। आता यामध्ये 1 कप टोमॅटोची प्युरी घालायची आहे। जर तुम्हाला आंबट अशी चव पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 4 ते 5 टोमॅटोची प्युरी करून घालू शकता किंवा टोमॅटोचे तुकडेही घालू शकता।
आता कोथिंबिरीचा स्वाद येण्यासाठी आपण 1 मोठा चमचा कोथिंबीर घालूया. आता याला झाकण लावून मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे. हे बघा, ह्याला तेल सुटले आहे. आता आपण कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या ह्यामध्ये घालूया. आता हे चांगले एकजीव करायचे आहे. आता या भाज्या आपल्याला मॅशरने मॅश करायच्या आहेत. कुकरमध्ये आपण भाज्या शिजवल्यामुळे त्या फटकन अशा शिजल्या आहेत, त्यासोबत त्या लवकर स्मॅश होत आहेत. त्यामुळे ही टीप आहे की तुम्ही भाज्या शिजवताना कुकरमध्ये शिजवा आणि नंतर ही अशी फोडणी द्या, म्हणजे त्याचा स्वाद दुप्पट होऊन जातो. आता मॅश केल्यामुळे ही भाजी थोडी घट्ट झाली आहे, त्यामुळे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी ओतायचे आहे. ही भाजी जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते, त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे त्यात तुम्ही पाणी घालू शकता. आता वरून आपण यावरती कोथिंबीर टाकूया. तुम्हाला जर कसुरी मेथी आवडत असेल तर तुम्ही आता यामध्ये कसुरी मेथी सुद्धा घालू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही खाताना सुद्धा लिंबू पिळून खाऊ शकता. आता वरून थोडेसे बटर घालायचे आहे, ज्यामुळे या भाजीला बटरचा स्वाद येईल. आणि ही भाजी आता आपली तयार झाली आहे. आता ह्या भाजीसाठी आपल्याला पाव लागणार आहे, तर आपण एका तव्यावरती असे बटर पसरवायचे आहे. यामध्ये थोडीशी भाजी घालायची आहे, त्यासोबत पावभाजी मसाला सुद्धा घालायचा आहे. आता हे असे तव्यावरती पसरवून घ्यायचे आहे. अजून अर्धा छोटा चमचा बटर घालून हे परतवून घेऊया. आता हे पाव आपल्याला असे तव्यावरती घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व मसाला बटर ह्या पावाला लागेल. पावभाजी बनवणारे लोक सुद्धा पावभाजी झाल्यानंतर त्यांच्या तव्यावरती असे बटर टाकून पाव शेकतात. तसेच आपल्याला घरी करायचे आहे. याला असे वरतून बटर लावायचे आहे आणि त्याला मस्त चकाकी द्यायची आहे. हे बघा, आपले पाव भाजून झाले आहे. आता आपण सर्व करूया. तर अशी ही आपल्या घरची चविष्ट बटरयुक्त आणि खमंग पावभाजी तयार झाली आहे. गरमागरम पाव, वरून थोडेसे बटर, कांदा आणि लिंबू घालून खाल्ली की मजाच येते. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.